जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आयटी सोल्युशन या युट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपण जावा प्रोग्रामिंग हा सब्जेक्ट या ठिकाणी बघत आहोत. तर त्यामध्ये आज आपण युनिट नंबर फर्स्ट बेसिक सिंथेटिकल कन्स्ट्रक्ट इन जावा हा जो फर्स्ट युनिट आहे या युनिटला सुरुवात करत आहोत. हा जो युनिट आहे बेसिक सिंथेटिकल कन्स्ट्रक्ट इन जावा हा जो आहे हा 10 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये विचारला जातो. जी तुमची 70 मार्क्सची थेरी एक्झाम आहे त्यामध्ये 10 मार्क्ससाठी याचं वेटेज आहे. यामध्ये जो फर्स्ट कन्सेप्ट आज आपण बघणार आहोत तो आहे बेसिक कन्सेप्ट ऑफ ओओपी. म्हणजे तुम्ही जो थर्ड सेम मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग C++ किंवा ओओपी हा जो सब्जेक्ट शिकला आहे त्याच्यामध्ये त्याचे जे कन्सेप्ट आहेत ते आपण फक्त या ठिकाणी रिव्ह्यू करणार आहोत आणि मग त्यानंतर आपण जावा प्रोग्रामिंगला जे आहे ते सुरुवात करू शकतो. तर जे काही कन्सेप्ट आहेत ओओपीचे तर त्यामध्ये आहे फर्स्ट कन्सेप्ट इज ऑब्जेक्ट, सेकंड वन इज द क्लासेस, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, डेटा इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम अँड डायनॅमिक बाइंडिंग असे जे काही ओओपीचे जे कन्सेप्ट आहेत ज्यावरती ओओपी डिपेंड आहे असं हे सर्व कन्सेप्ट आहेत. तर ते आपण आता वन बाय वन बघूयात आणि जे तुमचं ओओपीचे कन्सेप्ट होते त्याचं आपण याला रिव्हिजन म्हणू शकतो. तर आपण एक रिव्हिजन या ठिकाणी करत आहोत ऑब्जेक्ट्स. तर फर्स्ट concept is objects. So objects are basically it is a runtime entity in an object oriented system. An object is an instance of a class. It represents a real world entity and combines data, that means the attributes, and the functionality, that means the methods related to that entity. Okay, means that ऑब्जेक्ट कशाला आपण म्हणू शकतो किंवा ऑब्जेक्ट काय आहे. तर ऑब्जेक्ट ही एक रिअल वर्ड एंटिटी असते. जसं की एखादी कोणतीही जसं की स्टुडंट असेल, एम्प्लॉय असेल, बँक अकाउंट असेल अशी कोणती एक रिअल टाइम एंटिटी तर त्याला काहीतरी काय असतात त्याचे ऍट्रिब्युट्स असतात. डेटा असतो त्याच्यासोबत काहीतरी डेटा असतो किंवा त्यालाच आपण ऍट्रिब्युट्स असं म्हणतो आणि काहीतरी फंक्शन्स म्हणजे त्याच्या थोडक्यात त्यावरती आपण काहीतरी मेथड्स पण घेऊ शकतो. असे जे काही एंटिटीज असतात त्यालाच आपण इन्स्टन्स ऑफ अ क्लास देखील म्हणतो. तर त्याला आपण काय म्हणू शकतो ऑब्जेक्ट असं म्हणू शकतो. ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड फ्रॉम क्लासेस अँड कॅन इंटरॅक्ट विथ इच अदर. आता हे जे असे ऑब्जेक्ट्स आहेत हे जे आहेत ते क्लासमधून एखाद्या क्लासेसमधून ते ऑब्जेक्ट्स आपण क्रिएट करू शकतो आणि हे ऑब्जेक्ट आहे ते एक दुसऱ्यासोबत इंटरॅक्ट होऊ शकतात. त्यांचं जे काही डेटा कम्युनिकेशन त्याच्यामध्ये होऊ शकतं. आता एक्झाम्पल जर बघितलं आपण तर स्टुडंट आहे, एम्प्लॉय आहे, बँक अकाउंट आहे, कार आहे असे हे सर्व ऑब्जेक्टचे एक्झाम्पल आहेत. आता बघा याच्यामध्ये जे ऍट्रिब्युट्स आहेत आता जर एक एक्झाम्पल या ठिकाणी जर बघितलं स्टुडंटचं ऑब्जेक्ट इज स्टुडंट. आता बघा डेटा काय आहे आणि मेथड्स काय आहेत. ते डेटा काय काय असणार आहे स्टुडंटचा रोल नंबर आहे, नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे आणि मार्क्स हा झाला त्याचा डेटा. अँड फंक्शनॅलिटी किंवा फंक्शन्स काय काय फंक्शन्स त्याच्यावरती घेऊ शकतो आपण. सपोज आता मार्क्स या ठिकाणी दिले तर मार्क्सचे टोटल घेऊ शकतो, ऍव्हरेज घेऊ शकतो आणि डिस्प्ले घेऊ शकतो. या त्याच्यावरती मेथड्स जे आहेत ते आपण रन करू शकतो. सो अशा पद्धतीने ऑब्जेक्ट म्हणजे थोडक्यात काय की रिअल वर्ल्ड एंटिटी किंवा एखादा रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट त्याला काहीतरी ऍट्रिब्युट्स आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला काहीतरी डेटा घेऊ शकतो आणि त्याच्यावरती आपण काही फंक्शन्स घेऊ शकतो. असे जे काय आहे त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्ट. त्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आहे तो आहे क्लासेस. सो क्लासेस इज अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स विथ अ सिमिलर प्रॉपर्टीज, attributes and common behavior, methods, common relationship to other objects and common semantics. म्हणजे काय की क्लासेस म्हणजे काय थोडक्यात आपण जे आधीचा जो कन्सेप्ट बघितला ऑब्जेक्ट, तर असे जे काही सिमिलर प्रॉपर्टीज चे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते आपण एका क्लासमध्ये घेऊ शकतो किंवा असा ऑब्जेक्टचं जे काही कलेक्शन आहे त्याला आपण क्लास असं म्हणू शकतो. ज्याच्यामध्ये काही सेम मेथड्स असतात, त्याच्यामध्ये काही रिलेशनशिप असतात, असं जे काही कॉम्बिनेशन असतात त्याला आपण क्लास म्हणतो. अ क्लास इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स विथ अ सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स हे आपण आताच बघितलंय. त्यानंतर क्लासमध्ये अजून काय काय आपण घेऊ शकतो तर फील्ड्स, मेथड्स, कन्स्ट्रक्टर, ब्लॉक्स आणि नेस्टेड क्लास अँड इंटरफेसेस. म्हणजे थोडक्यात काय क्लासमध्ये आपल्याला असे ऑब्जेक्ट्स घेऊ शकतो, मेथड्स, कन्स्ट्रक्टर, ब्लॉक. त्यानंतर जो काय आपला मेन कोड थोडक्यात म्हणजे काय की क्लास जो आहे त्या क्लासमध्ये आपण जो काय जावा प्रोग्रामिंग किंवा C++ मध्ये जो काय कोड करतो हा विदिन अ क्लास असतो. ओके, आणि क्लासमध्ये मग आपण असे ऑब्जेक्ट्स वगैरे क्रिएट करू शकतो. फॉर एक्झाम्पल फ्लावर इज अ क्लास अँड रोज विल क्रिएटेड ॲज ऑब्जेक्ट बिलॉंगिंग टू द क्लास फ्लावर. आता आपण जर एक क्लास घेतला फ्लावर हा जर क्लास घेतला तर त्या क्लासमध्ये आपण रोज हा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो आणि मग त्या रोज ह्या ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर त्याचे वेगवेगळे ऍट्रिब्युट्स असतील जसं की रोजला नाव आहे, कलर आहे, त्याचा फ्लेवर आहे, असे वेगवेगळे आपण त्याच्यामध्ये त्याचे डेटा मेंबर्स किंवा आपण त्याला ऍट्रिब्युट्स आपण त्याचे घेऊ शकतो. आणि हा
जो रोज क्लास आहे, रोज ऑब्जेक्ट आहे हा फ्लॉवर या क्लासमध्ये आपण घेऊ शकतो. वी कॅन क्रिएट द नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ अ सेम क्लास. देर इज अ नो लिमिट टू क्रिएटिंग ऑब्जेक्ट्स ऑन अ सेम क्लास. आपण नंबर ऑफ जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे ऑब्जेक्ट आपण एका सिंगल क्लासचे आपण क्रिएट करू शकतो. अशा पद्धतीने हा क्लासचा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट जर आपण बघितला, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. सो डेटा ऍब्स्ट्रॅक्शन इन जावा इज अ प्रोसेस ऑफ hiding the implementation details from the user and showing only the functionality to user. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे थोडक्यात काय, की जी काय डिटेल्स आहेत, जे इम्प्लिमेंटेशन डिटेल्स आहेत किंवा अननेसेसरी डिटेल्स आहेत ते आपण युजर पासून हाईड करतो आणि ज्या फंक्शनॅलिटी किंवा जे युजरला शो झालं पाहिजे तेच फक्त आपण याच्यामध्ये डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये शो करतो. नेक्स्ट वन, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन इज द प्रोसेस ऑफ हायडिंग सर्टन डिटेल्स अँड शोविंग ओनली द इसेन्शियल इन्फॉर्मेशन टू द युजर. मीन्स जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ते फक्त युजरला शो करतो आणि बाकीचे जे काय आहे ते आपण हाईड करतो ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये. आता जर ऍब्स्ट्रॅक्शन आपल्याला जावामध्ये करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास किंवा इंटरफेसेस जे आहेत ते आपल्याला यूज करावं लागतात, जे की आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा इथून पुढचे जे काही लेक्चर होणार आहेत त्याच्यामध्ये आपण हे शिकणारच आहोत. आता डेटा ऍब्स्ट्रॅक्शन का करायचं तर बघा, टू अचीव्ह द सिक्युरिटी हाईड सर्टन डिटेल्स अँड ओनली शो द इम्पॉर्टंट डिटेल्स ऑफ अन ऑब्जेक्ट. तर सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी, सिक्युरिटी मेंटेन मीन्स काय, ज्या युजरला ज्या काही फील्ड्स रिक्वायर्ड आहेत त्याच शो करायच्या आणि बाकी सर्व हाईड करायच्या ज्या की अननेसेसरी आहेत. त्यांनी काय होतं की सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी आपण हे डेटा ऍब्स्ट्रॅक्शन यूज करू शकतो. आता जर याचं जर एक्झाम्पल जर बघायचं ठरलं तर बघा, सेंडिंग SMS वेअर यू टाईप द टेक्स्ट अँड सेंड द मेसेज. आता आपण व्हॉट्सअपला एखादा मेसेज पाठवतो तर आपण मेसेज टाईप करतो आणि सेंड करतो, पण याच्या मागची जी काही बॅकग्राऊंड प्रोसेस आहे हे आपल्याला काही माहित नाही. यू डोंट नो द इंटरनल प्रोसेसिंग अबाउट द मेसेज डिलिव्हरी. याच्या पाठीमागे काय होतं हे आपल्याला काही माहिती नाही. तसंच जर दुसरा जर आपण एक एक्झाम्पल घेतलं, सपोज आपण कार चालवतोय, आता कार जर असेल तर कारमध्ये इंजिन आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस होतात. हे सगळं आपल्यापासून हाईड केलंय. आपल्याला फक्त आपण कार कशी चालवायची एवढं आपल्याला माहिती आहे, म्हणजे बाकीचे सर्व डिटेल जे आहेत ते आपल्यापासून हाईड त्या ठिकाणी केलेले आहेत. तर अशा पद्धतीनेच आपण डेटा ऍब्स्ट्रॅक्शन करतो की ज्याच्यामध्ये अननेसेसरी डिटेल्स आपण हाईड करतो आणि नेसेसरी डिटेल्स जे की त्या पर्टिक्युलर युजरला रिक्वायर्ड आहेत तेवढ्या फक्त त्याला शो करतो. त्यालाच आपण म्हणणार डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. त्यानंतर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे डेटा इनकॅप्सुलेशन. So data encapsulation means data and function are wrapped into a single unit of class. Okay. आता आपण काय करणार, डेटा मीन्स ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय थोडक्यात, की सपोज स्टुडंट जर घेतलं तर स्टुडंट नेम, रोल नंबर, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर हा झाला त्याचा डेटा. आणि फंक्शन्स म्हणजे काय, की सपोज डिस्प्ले फंक्शन आहे, मेथडमध्ये सपोज आपल्याला ऍव्हरेज कॅल्क्युलेट करायचं तर हे जे आहे हे आपण काय करतो एका सिंगल क्लासमध्ये टाकतो, त्यालाच आपण म्हणतो व्रॅपिंग. ओके. आणि त्यालाच आपण काय म्हणणार, डेटा इनकॅप्सुलेशन. द डेटा विच इज डिक्लेअर ॲज अ प्रायव्हेट कॅन नॉट डायरेक्टली ऍक्सेसिबल टू आउटसाइड ऑफ द क्लास. म्हणजे थोडक्यात काय, आपण काय करणार, आता एका क्लासमध्ये घेणार, व्रॅप करणार, म्हणजे काय की त्याला आपण प्रायव्हेट डिक्लेअर करणार. सपोज आपण जसं व्हेरिएबल डिक्लेरेशन करतो, सो प्रायव्हेट डिक्लेअर करणार, जेणेकरून ते काय होईल की त्या क्लासच्या आउटसाइड ते कोणाला ऍक्सेस करता येणार नाही. आणि ते कोणाला ऍक्सेस करता येईल, फक्त ओनली द फंक्शन्स विच आर रॅप्ड इन द क्लास कॅन ऍक्सेस इट. जे त्या क्लासमध्ये जेवढे फंक्शन्स आहेत तेवढेच फक्त त्याला ऍक्सेस करू शकता, बाकीचं कोणी डायरेक्टली त्याला ऍक्सेस करू शकत नाही. आता जर याचं जर एक्झाम्पल जर बघितलं तर कॅप्सूल विच इज बिक्स ऑफ अ सेव्हरल मेडिसिन्स. बघा ते एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलंय. हे जे काय याला आपण जे या मेडिसिन्स याच्यामध्ये काहीतरी मेडिसिन आहे आणि ते एका रॅपरने व्रॅप केलेलं आहे. जसं चॉकलेट पण असतं, चॉकलेट रॅप केलेलं असतं, त्याच्यामध्ये काय आहे हे कळत नाही. तसं मग आता ते जे आहे ते फक्त मेडिसिन ते एकमेकाला त्याच्यामध्ये जे आहेत तेच एकमेकासोबत कनेक्शन मध्ये असू शकतात. बाहेरचं कोणी त्याच्यासोबत, बाहेरचं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते त्याच्यासोबत कनेक्ट होऊ शकत नाही, त्याच्या बाहेरला कोणत्याही गोष्टीचा त्याच्यावरती इफेक्ट होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने डेटा इनकॅप्सुलेशन, एका क्लासमध्ये जे काही त्याचे मेंबर्स आणि मेथड्स असतील तेवढे ते इन त्याच्यामध्येच ऍक्सेस करू शकतात, बाहेरचं कोणी त्याला ऍक्सेस करू शकणार नाही. त्यालाच आपण म्हणणार डेटा इनकॅप्सुलेशन. नेक्स्ट कन्सेप्ट जर बघितला आपण तर तो आहे इनहेरिटन्स. हा जो कन्सेप्ट आहे तुम्ही ओपी मध्ये चांगला याचा तुमचा स्टडी झालेला असेल बऱ्यापैकी, कारण त्याच्या टाइप्स वगैरे तुम्हाला माहिती असतील. सो इनहेरिटन्स इज द प्रोसेस बाय विच ऑब्जेक्ट्स ऑफ वन क्लास कॅन अक्वायर द प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट्स ऑफ अनदर क्लास. एका क्लासच्या प्रॉपर्टीज आपण दुसऱ्या क्लासमध्ये काय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट्स कॅन ऍक्सेस द प्रॉपर्टीज. इट प्रोव्हाइड्स द फीचर ऑफ ओपी दॅट इज रियुजेबिलिटी. म्हणजे थोडक्यात काय, रियुजेबिलिटी जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी आपण कन्सेप्ट वापरतो इनहेरिटन्सचा.
आणि याच्यामध्ये the old class is referred as a base class or a parent class and the new class is called as the derived class or a child class. जो काय बेस क्लास असेल त्याला आपण किंवा ओल्ड क्लास असेल त्याला बेस क्लास किंवा चाइल्ड क्लास पॅरेंट क्लास म्हणतो आणि जो नवीन क्लास आपण तयार करतो त्याला डेरिव्हेड क्लास किंवा चाइल्ड क्लास आपण जर म्हणतो. या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे बघा एम्प्लॉईचं. आता एम्प्लॉई जर असेल तर त्याला दोन त्याचे आपण ऍट्रिब्यूट्स घेतले आहेत. तर त्याच्यामध्ये आहे एम्प्लॉई आयडी आणि एम्प्लॉई नेम. हेच एम्प्लॉई ऍज अ प्रिन्सिपल पण असू शकतो, एचओडी पण असू शकतो, लेक्चरर पण असू शकतो. आता प्रिन्सिपलला हे जे काय एम्प्लॉईचे जे ऍट्रिब्यूट्स आहे एम्प्लॉई आयडी आणि नेम हे प्रत्येक हा जो आहे तो यूज केला आपण बघा एम्प्लॉई आयडी नेम, एम्प्लॉई आयडी नेम, एम्प्लॉई आयडी नेम. आणि याच्या व्यतिरिक्त वेगळे काही ऍट्रिब्यूट्स असू शकतात जसं की एचओडी आयडी आहे, इकडे लेक्चररला सब्जेक्ट्स आहेत, असे वेगळे ऍट्रिब्यूट्स त्याच्यामध्ये असू शकतात. पण एम्प्लॉई हा जो क्लास आहे त्या क्लासला किंवा त्याचे जे ऍट्रिब्यूट्स किंवा त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपण या प्रिन्सिपल, एचओडी आणि लेक्चर याच्यामध्ये पण काय केल्या आहेत ऍक्सेस केल्या आहेत. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो इनहेरिटन्स यूज करू शकतो. नेक्स्ट जर कन्सेप्ट बघितला आपण तर तो आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम इन जावा कॅन बी डिफाईन ॲज द ॲबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट टू टेक मेनी फॉर्म्स. ओके, आता पॉलिमॉर्फिझम, पॉली मीन्स काय मल्टिपल आणि फ्रिझम मीन्स काय की वेगवेगळे फॉर्म. सो पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय एक सिंगल मेथड असणार किंवा एक सिंगल पण त्याला तो काय करेल त्याचे वेगवेगळे फॉर्म्स क्रिएट करू शकतो. द पॉलिमॉर्फिझम इज द प्रोसेस ऑफ डिफाइनिंग सेम मेथड विथ अ डिफरंट इम्प्लिमेंटेशन. द मीन्स क्रिएट अ मल्टिपल मेथड्स विथ अ डिफरंट बिहेवियर. आता बघा सेम मेथड असणार आहे, सेम मेथड पण तिचं बिहेवियर काय असणार आहे डिफरंट असणार आहे. यालाच आपण म्हणतो पॉलिमॉर्फिझम. एक्झाम्पल बघा शेप मेथड. इथं शेप हा जो क्लास आहे शेप याच्यामध्ये आपण एक ड्रॉ मेथड घेतली. त्यानंतर सर्कल ऑब्जेक्ट मध्ये पण ड्रॉ आहे, बॉक्स ऑब्जेक्ट ड्रॉ आणि ट्रायंगल ऑब्जेक्ट म्हणजे असे 3 ऑब्जेक्ट आहे. आणि ड्रॉ ही जी मेथड आहे ही सेम सगळीकडे आहे. पण आता सर्कल मध्ये ती काय करणार आहे सर्कल ड्रॉ करणार आहे, बॉक्स मध्ये ती बॉक्स ड्रॉ करणार आहे आणि ट्रायंगल मध्ये ती ट्रायंगल ड्रॉ करेल. म्हणजे थोडक्यात काय झालं मेथड सेम आहे पण तिचं बिहेवियर म्हणजे ती सर्कल ड्रॉ करते, बॉक्स ड्रॉ करते आणि ट्रायंगल ड्रॉ करते. दॅट इज द बिहेवियर. हे तिचं बिहेवियर चेंज झालं. यालाच आपण काय म्हणतो की द ॲबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट टू टेक अ मेनी फॉर्म्स. ऑब्जेक्टचे मेनी फॉर्म्स त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होत आहे. सो दॅट इज द पॉलिमॉर्फिझम. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे आणि लास्ट कन्सेप्ट जो आहे तो आहे डायनेमिक बाइंडिंग. सो डायनेमिक बाइंडिंग इन जावा इज ऑन ऑफ द टाइप ऑफ connecting a method call to the method body. Dynamic binding is also referred to a runtime polymorphism. आता बघा डायनेमिक बाइंडिंग मध्ये काय होतं की आपण ज्या काय मेथड्स घेतो क्लासमध्ये किंवा जे काय आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो मेथड घेतो किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काय घेतो तर या डायनेमिक बाइंडिंग मध्ये काय होतं की ज्यावेळेस हा प्रोग्राम जो आहे तो आपण प्रोग्राम रन करतो रन टाइम यालाच म्हणतात रन टाइम. रन केल्यानंतर याच्यामध्ये काय होतं की जी एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टनी आपण दुसऱ्या क्लासमधली एखादी मेथड जी आहे ती आपण कॉल करू शकतो. आता बघा यालाच दुसऱ्या अजून काय म्हणता येईल बघा इन दिस टाइप ऑफ बाइंडिंग द फंक्शनॅलिटी ऑफ अ मेथड इज नॉट डिसाइडेड ॲट कंपाइल टाइम. बघा आता कंपाइल टाइम मध्ये होत नाही कॉल होत नाही ते कधी होतंय रन टाइम कॉल होतंय. इन अदर वर्ड्स इट इज नॉट पॉसिबल टू डिसाइड विच पीस ऑफ कोड विल बी एक्झिक्युटेड ॲज अ रिझल्ट ऑफ अ मेथड कॉल ॲट अ कंपाइल टाइम. आता म्हणजे थोडक्यात काय कंपाईलला काहीच होणार नाही ज्यावेळेस रन होईल प्रोग्राम तर त्या रन मध्ये काय होतं की कोणती एखादी मेथड आपण दुसऱ्या ऑब्जेक्टने काय करतो कॉल करतो त्यालाच म्हणतात रन टाइम पॉलिमॉर्फिझम. याचं जे एक्झाम्पल आहे ते आहे ओव्हररायडिंग अ मेथड इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ डायनेमिक बाइंडिंग इन जावा. ओव्हररायडिंगचा जो कन्सेप्ट आहे त्यालाच आपण डायनेमिक बाइंडिंग असं देखील म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर हे सर्व कन्सेप्ट जे आहेत बेसिक कन्सेप्ट ऑफ ओओपी ऑब्जेक्ट क्लास डेटा ॲब्स्ट्रॅक्शन डेटा इनकॅप्सुलेशन इनहेरिटन्स पॉलिमॉर्फिझम आणि डायनेमिक बाइंडिंग हे सर्व ओओपीचे कन्सेप्ट होते. ते आपल्याला जावा प्रोग्रामिंग मध्ये देखील ऍज अ ओओपीचे कन्सेप्ट म्हणून यूज करायचे आहेत. ते आपण आता एक बेसिक रिव्ह्यू याचा बघितलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला कसा वाटला आणि अशा पद्धतीने आपण जावाचे जे व्हिडिओज आहेत ते इथून पुढचे जे आहे ते सिलेबसला सुरू केले आहे आणि अपलोड करत राहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय महाराष्ट्र.